नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, म्हणजेच मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार. तर व्हिडिओ ना थोडेसे तुमच्यापर्यंत उशिरा येत आहे आणि त्यातल्या त्यात रोज दुपारी 12 वाजता आपले व्हिडिओ येतात. तर वेळेनुसार सुद्धा व्हिडिओ थोडेसे उशिरा येत आहे. त्यासाठी मी तुमची माफी मागते, कारण सध्या ना थोडीशी म्हणजे गडबड चालू आहे. 1-2 दिवसामध्ये ना तुम्हाला डिटेल सांगणार की सध्या काय चालू आहे आणि काय नाही. पण त्यामुळे माझं रुटीन आणि माझे जे व्हिडिओज आहेत आणि थोडासा मूड असा म्हणजे तिघंही बघा थोडंसं ना डिस्टर्ब आहे. तर त्यामुळे व्हिडिओ वेळी अवेळी आणि वेळेपेक्षा उशिरासुद्धा येत आहेत. तर असो. तर बघा, गुरुवारच्या दिवशी ना मस्त छान असं उंबरठ्यावर ना हळदीचं लेपन करून घेतलं आणि सगळे जे गुरुवारच्या पूजेसाठी लागणारे देवपूजेचे भांडे होते तर ते सगळे भांडे स्वच्छ करून घेतले. 2 दिवसाच्या आधीच देवपूजेचे म्हणजे रोजच्या पूजेमध्ये जे भांडे लागतात तर ते सगळे भांडे मी स्वच्छ केले होते. पण गुरुवारच्या पूजेसाठी लागणारे जे भांडे होते तर ते काही स्वच्छ केलेले नव्हते. तर सगळे ते स्वच्छ करून घेतले आणि छान मस्त बाहेर ना आधी आज उंबरठ्याची पूजा करून घेतली. कारण लक्ष्मी मातेचं आगमन आपल्याला आपल्या घरी करायचं होतं. तर त्यामुळे आधी छान असा उंबरठा सजवून घेतला. लक्ष्मी मातेच्या स्वागताची तयारी केली. घरची देवपूजा आटोपली आणि त्यानंतर मग मी ना पूजा जी आहे तर ती ठेवायला घेतली आहे. तर मस्त छान असा ना स्वास्तिक काढून घेतला. स्वास्तिकवर हळद, कुंकू, फूल अर्पण केलं आणि चौरंग ठेवलेला आहे आणि आधी ना अग्नी प्रज्वलित करून घेतला. कुठलीही पूजा करताना आधी अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच मग जी पूजा आहे तर ती करायला घ्यायची. तर आज म्हटलं सगळ्यात आधी गणपती बाप्पांची ना स्थापना करायची. म्हणजे पहिले मी काय करते की जो कलश असतो तर कलश तयार करून घेते. पण म्हटलं जी विधिवत पूजा आहे म्हणजे आधी बघा गणपती बाप्पांची पूजा होते. पूजेमध्ये पहिला जो मान आहे तर तो गणपती बाप्पांचा आहे. तर म्हटलं आज ना छान अशी सगळ्या देवांची आधी ना इथे स्थापना करून घ्यायची आणि त्यानंतर मग कलश ठेवायचा म्हणून. तर इथे गणपती बाप्पांची मांडणी मी करून घेतली आणि त्यानंतर कलशासाठीचा जो चौरंग आहे तर तो चौरंग मी इथे ठेवून घेतला. कारण बघा चौरंगाची जागा आधी व्यवस्थित बनली म्हणजे कलशासाठी ना अशा प्रकारे एक चौरंग मी ठेवते आणि त्याच्यावर कलश ठेवते. म्हणजे जे वस्त्र आपण कलशाला घालतो तर ते छान असे ना व्यवस्थित बसतात. नाहीतर मग बघा अगदी आपण खालीच कलश ठेवला ना तर ते वस्त्र सगळे असे खाली लोंबकाळतात. त्यामुळे मग अशा प्रकारचा ना एक छोटासा चौरंग मी ठेवते. तर मागच्या गुरुवारी तर मला पूजा करायला काही जमलं नव्हतं आणि खरं सांगते मनातून बघा इतकी इच्छा असते. कारण हे जे गुरुवारचे व्रत आहेत तर बघा वर्षातून एकदा हे व्रत येतात आणि असं वाटते की प्रत्येकच जो गुरुवार आहे तर त्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला ना पूजा करायला मिळावी आणि त्यातल्या त्यात पहिला जो गुरुवार आहे तर तो कधीही चुकू नये. पण बघा हा प्रकृतीचा नियम आहे, त्यासमोर कोणीच काही करू शकत नाही. तर म्हणून मग माझी ना पहिल्या गुरुवारची अडचण होती. तर त्यामुळे पूजा काही मला करायला जमलं नाही. तर म्हटलं आजचा ना छान मस्त असा दुसरा गुरुवार आहे तर मस्त ना पूजा करून घ्यायची. पण त्यातही बघा कधी कधी ना देवीसुद्धा इतकी परीक्षा घेते. सकाळीच ना मी मोबाईल बघितला आणि मोबाईलवरच ना म्हणजे यूट्यूबचा ना थोडासा प्रॉब्लेम झालेला. तर मूडसुद्धा ना थोडासा अपसेटच होता त्या दिवशी. म्हणजे गुरुवारच्याच दिवशी सकाळी बघा आपण झोपून उठलो की मोबाईलमध्ये अलार्म वाजतो आणि आपण बघतो तर तिथेच बघा नोटिफिकेशन, मेल वगैरे काय काय असे समोर ना स्क्रीनवरच ते दिसतात. तर त्यामुळे सकाळीच ना थोडासा म्हणजे यूट्यूबच्या याच्यामुळे ना थोडासा मूडसुद्धा अपसेट होता. पण म्हटलं चला ती गोष्ट बाजूला ठेवून पूजा करणं हे महत्त्वाचं आहे. जो प्रॉब्लेम झाला आहे तर तो नंतर सॉर्ट आऊटसुद्धा होऊ शकतो आपण प्रयत्न केल्याच्या नंतर. पण म्हटलं पूजा करून घ्यायची. तर मूड थोडासा अपसेटच होता. पण प्रयत्न होता की जितक्या चांगल्यानं जमेन तितक्या चांगल्याने पूजा म्हणजे करावी म्हणून. तर छान मस्त अशी लक्ष्मी मातेची श्रीयंत्राची ना मांडणी मी करून घेतली. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की श्रीयंत्र कुठून घेतलं आहे आणि श्रीयंत्रावर तुम्ही काय घालता. तर श्रीयंत्रावर बघा कमळगट्ट्याची माळ असते म्हणजे कमळाच्या फुलांच्या बिया असतात ह्या. तर त्या त्यांची माळ बनलेली असते ती. तर ती श्रीयंत्रावर घातल्या जाते. तर 108 किंवा 51 अशा मण्यांची ही माळ मिळते. तर ती श्रीयंत्रावर घातली जाते. आणि श्रीयंत्र जर घ्यायचं म्हणाल तर बघा ऑनलाईन ना खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. तर तिथून तुम्ही ना हे श्रीयंत्र मागवू शकता. पंचधातूचं मागवा, ते अधिक छान असतं. त्यावर सोन्याचं पाणी वगैरे चढवलेलं नसावं, कारण सोन्याचं पाणी जर चढवलं ना तर ते निघून जातं. त्यापेक्षा ना पंचधातूचा श्रीयंत्र घ्यायचा. तर त्याला तुम्ही कितीही रोजच्या रोज पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा त्याचा पॉलिश निघत नाही.
तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. श्रीयंत्र म्हणजे काय, तर लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांचं आसन. तर चला, मस्त छान अशी ना कलशाची सुद्धा मांडणी करून घेतली मी. कलशामध्ये पाणी आणि त्यामध्ये सुपारी, पैशाचं नाणं, दुर्वा, हळद, कुंकू आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा छान असा मस्त नारळ ठेवला. आणि त्यावर ना जे काही आपल्याकडे दागदागिने वगैरे असतात जे आपण वापरलेले नाहीत, तर ते दागदागिनेसुद्धा आपण मस्त छान ना इथे ठेवू शकतो. आणि त्यानंतर मग मुखवटा लावला. मुखवटा न लावतासुद्धा आपण ही पूजा करू शकतो आणि सुंदरसुद्धा दिसते. असं नाही की मुखवटा लावल्याने सुंदर दिसते म्हणून. विना मुखवटासुद्धा ही पूजा खूप छान दिसते, पण मुखवटे माझ्याकडे आहेत म्हणून मग मी लावून घेते. त्यानंतर बघा पोथ्यासुद्धा ठेवलेल्या आहेत पूजेमध्ये. कलशाचं विधिवत रूपाने आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. म्हणजे जो नारळ आहे तर नारळाला हळदी, कुंकू छान असं लावून घ्यायचं, फूल अर्पण करायचं. वेणी जर तुमच्याकडे असेल तर वेणीसुद्धा तुम्ही लावू शकता. त्यानंतर पोथ्यांचं सुद्धा विधिवत रूपाने पूजन केलं आहे. आणि या पूजेमध्ये बघा पोथ्यासुद्धा ठेवणे ना महत्त्वाच्या असतात. सोबतच दुधाचा नैवेद्य, पाण्याचा नैवेद्य आणि 5 प्रकारचे फळं. तर माझ्या इथे बघा 5 प्रकारचे फळं तर नव्हते, पण सेब होते आणि म्हणजे सफरचंद, आमच्या इकडे ना त्याला सेबच म्हणतात. तर हे सफरचंद आणि जे बोर असतात तर ते बोरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेले होते. तर मी त्यांचंच नैवेद्य लावला, कारण मार्केटमध्ये म्हणजे माझं काही जाणं झालं नाही. आदल्या दिवशीच ना एक कार्यक्रम होता, तर रात्रीला 10:30-11 वाजता आम्ही कार्यक्रमातून आलो. तर त्यामुळे आदल्या दिवशी तयारी मी काही करून ठेवलेली नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी जसं की मी तुम्हाला सांगितलं, सकाळी उठल्या मोबाईलचं नोटिफिकेशन बघितलं आणि थोडासा मूड अपसेट झाला. तर त्यामुळे मग मार्केट वगैरेमध्ये काही गेलेली नाही मी. जे फळं माझ्याकडे अवेलेबल होते तर तेच मी चढवलेले. तर अशा प्रकारे बघा छान मस्त अशी ना पूजेची मांडणी मी करून घेतली. आणि या चौरंगावर बघा जागा ना कमी होते, तर त्यामुळे मग ना मी समोर एक छोटासा चौरंग ठेवला आणि छान मस्त तिथून म्हणजे त्या चौरंगासोबतच लहान चौरंग ठेवून ना तिथे सामानांची मांडणी केली. आणि बघा एकाच ठिकाणी खूप असा ना सामानांची गर्दी करण्यापेक्षा अशा प्रकारे सुद्धा आपण पूजा ठेवू शकतो. छान मस्त अशी जी रांगोळीची आरास आहे तर ती केली, दिव्यांची आरास केलेली. आणि सगळी जी पूजा आहे तर ती खरंच ना खूप सुंदर दिसत होती. म्हणजे बघा आपली पूजा ना साध्या पद्धतीने सुद्धा आपण पूजा ठेवू शकतो, पण थोडीशी जर पूजा आपण आणखी सामान जर व्यवस्थित ठेवलं तर ती जी पूजा आहे तर ती आणखी खूप सुंदर आणि सुरेख दिसते. तर अशा प्रकारे बघा जी मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे तर त्यांची मांडणी मी केली. आणि आज बघा म्हणजे योगायोगाने बघा छान जी पूजा आहे तर ती मस्त अशी पिवळ्या आणि लाल रंगामध्ये म्हणजे असं कॉम्बिनेशन झालेलं. काही ध्यानी मनी नसताना अगदी म्हणजे असंच कळत न कळत हे जे कॉम्बिनेशन आहे तर ते पूर्ण असं पिवळ्या आणि लाल रंगामध्ये झालं आहे. आणि पूर्ण पूजा जर तुम्ही बघाल तर पूर्ण पूजा बघा पिवळ्या आणि लाल रंगामध्येच दिसते आहे. आणि खरंच ना खूप सुंदर दिसत होती पूजा. म्हणजे कॅमेरामध्ये जेवढी सुंदर दिसत आहे त्यापेक्षा ना वास्तवामध्ये खूप सुंदर पूजा दिसत होती. अगदी साधीशीच पूजा ठेवली पण खूप सुंदर झाली. आणि वाटलंही नव्हतं की म्हणजे थोडासा मूड अपसेट आहे आणि इतक्या सुंदर पूजेची मांडणी माझ्याकडून होणार म्हणून. पण खरंच खूप सुंदर अशी पूजेची मांडणी झालेली आहे. त्यानंतर मग ना मी जे पोथी असते तर पोथीमध्ये महात्म्य दिलेलं असतं, सार दिलेले असतात. तर ते सुद्धा मी आज सकाळच्याच वेळेला वाचून घेतले. तशी प्रत्येक वेळेला काय करते की पूजेची मांडणी करते आणि रात्रीच्या वेळेला वाचन करते. पण आज रात्री बघा सत्यनारायणाची सुद्धा पूजा करायची होती. सत्यनारायणाची कथा करते मी, सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी करते. तो व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही कारण रात्रीच्या वेळेला थोडीशी घाईच होती. तर त्यामुळे सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ मी शूट केलेला नव्हता. पण ती पूजा रात्रीला ठेवायची होती तर म्हणून मग आजचं जे काही वाचन होतं म्हणजे मार्गशीर्षच्या पूजेचं जे काही वाचन होतं तर ते मी सकाळच्याच वेळेला सगळं जे वाचन आहे तर ते कंप्लीट केलं. कारण रात्रीला पुन्हा आणखी मला सत्यनारायणाची पूजा आणि सत्यनारायणाचा प्रसाद वगैरे असं काय काय करायचं होतं. तर म्हणून मग सकाळच्याच वेळेला सगळं जे वाचन होतं तर ते कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मग आरत्या वगैरे सुद्धा करून घेतल्या. तर अशा प्रकारे बघा मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे तर त्याची मांडणी मी केलेली. आणि अगदी मस्त म्हणजे साधीशीच होती.
पण छान पूजेची मांडणी झाली. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला. आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कळवा. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि प्रयत्न करणार की सध्या जी प्रॉब्लेम आहे ती सॉर्ट आऊट झाल्याच्या नंतर जे व्हिडिओ आहेत तर ते आपल्या रेग्युलर वेळेमध्ये येतील. तर चला, बाय.